नमस्कार प्रेक्षकांनो, तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता अर्णव पूर्णपणे खचून गेलेला असतो. ईश्वरी हॉस्पिटलमध्ये आहे आणि तिची कंडिशन खूपच जास्त क्रिटिकल असल्याचं त्याला समजताच तो खूपच जास्त खचून गेलेला असतो. तेव्हा इथे मामा सुप्रिया यांना अर्णवची अवस्था काही बघवत नसते. अर्णवचं ईश्वरीवरती किती जास्त प्रेम आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. अर्णव इथे शांतपणे डोळे मिटून बसलेला असताना तिथे आकाश आणि नम्रता सगळ्यांसाठी कॉफी घेऊन आलेले असतात. तेव्हा आकाश इथे आजी आणि सुप्रिया आणि त्याचबरोबर अविनाश काका या तिघांना कॉफी देतो. तर इथे नम्रता अर्णवसाठी कॉफी घेऊन आलेली असते. ती म्हणते, कॉफी? तेव्हा अर्णव डोळे उघडतो आणि नम्रताच्या हातून कॉफी घेताना म्हणतो, थँक्यू मिस इंदोर. तेव्हा इथे अर्णवच्या डोक्यामध्ये फक्त ईश्वरीचे विचार सुरू आहेत हे तिच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा इथे अर्णव वरती बघतो तर काय, इथे आता ईश्वरी नसून नम्रता असते. तेव्हा अर्णव म्हणतो, सॉरी, मला असं वाटलं मिस इंदोर आहे. हे घे कॉफी घे नम्रता, मला कॉफी नको आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, पण तुम्ही दोघेजणं कॉफी घ्या. आकाश, तू कॉफी घे बरं, कॉफी घे मी सांगतोय ना. तेव्हा आकाश त्याच्याकडे बघतच राहतो. अर्णवची अवस्था पहिल्यांदाच अशी झालेली असते की त्याला काहीही कळत नसतं. तेव्हा नम्रता म्हणते, अर्णव सर, प्लीज तुम्ही सावरा स्वतःला. मी तुम्हाला इतकं खचलेलं कधीच बघितलेलं नाही आहे. इशूला काही होणार नाही, ती लवकरच बरी होईल. जर तुम्हीच असे खचून गेलात तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं? तेव्हा अर्णव नम्रताकडे बघतो आणि तिला बहिणीसारखं ट्रीट करत म्हणतो की नम्रता, तू बस इथे, प्लीज बस. आणि नम्रता त्याच्या शेजारी बसल्यानंतर अर्णव तिला म्हणत असतो की हे बघ, तू मिस इंदोरची बहीण आहेस, तू तिला माझ्यापेक्षा चांगलं ओळखतेस, बरोबर ना? ती खूप जास्त स्ट्रॉंग आहे, ती फायटर आहे आणि हे तुलासुद्धा माहिती आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, अगदी बरोबर दादा, ईश्वरी खरोखर फायटर आहे आणि स्ट्रॉंगसुद्धा. तेव्हा अर्णव म्हणतो, मी मगाशी गणूबाप्पांजवळ गेलो होतो आणि तिच्यासाठी मी प्रार्थना केली. गणूबाप्पांना सांगितलं की तुम्ही तिला लवकरात लवकर बरं करा. आणि तुला तर माहिती आहे, गणूबाप्पा तिचं सगळं ऐकतात. त्यामुळे मी सिंदोर लवकरच बरी होणार आहे. तू अजिबात काळजी करू नको, ती लवकरच बरी होईल. तर इथे ईश्वरी आता हॉस्पिटलमध्ये असते आणि वल्लरीला भूक लागलेली असते. वल्लरी म्हणत असते की ह्या ईश्वरीमुळे आहे ना, टेन्शनने मला सारखी सारखी भूक लागते. एकदा काही ईश्वरी मेली की मी एकदाच खूप मोठी पार्टी करणार आहे. पण जर ही ईश्वरी जिवंत राहिली आणि माझं सत्य सगळ्यांना कळलं ना, तर मी मेलेच म्हणून समजा. मी पूर्णपणे मरून जाईन. अर्णव काही मला सोडणार नाही. तेव्हा तिथे एक मुलगा येतो. तो म्हणतो, मॅडम, तुमचं पार्सल. तेव्हा ती लगेचच त्याच्या हातामधून खाण्याचं पार्सल घेते आणि खायला सुरुवात करते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे डॉक्टर आलेले असतात. तर इथे न्यूरोसर्जन डॉक्टर करंदीकर आलेले असतात. तेव्हा अर्णव म्हणतो, डॉक्टर, कशी आहे ईश्वरी? तेव्हा डॉक्टर म्हणतात, अजिबात काळजी करू नका, शी इज आउट ऑफ डेंजर. त्या लवकरच उद्या सकाळपर्यंत शुद्धीवरती येतील. त्यांच्यावरचं संकट टळलेलं आहे, त्यामुळे आता तुम्हाला काळजी करायचं काही कारण नाही आहे. डॉक्टरांनी आनंदाची बातमी दिलेली असते. सगळेजण इथे खुश झालेले असतात. इथे आता मामा आणि आकाश अर्णवला सावरतात. अर्णवला जाऊन आता प्रेमाने मिठी मारतात, कारण अर्णव सगळ्यात जास्त घाबरलेला असतो. नम्रता आणि सुप्रियासुद्धा आजीजवळ जातात. सगळेजण इथे आता मोकळा श्वास घेतात. सगळेजण ईश्वरीसाठी घाबरलेले असतात. पण फायनली त्यांना हवा तो रिझल्ट मिळालेला असतो. डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की ईश्वरीवरचा धोका हा टळलेला आहे. ही आता आनंदाची बातमी वल्लरीला सांगण्यासाठी आकाश लगेचच बाजूला येतो आणि वल्लरीला फोन करतो. इथे वल्लरी खाण्यामध्ये इतकी बिझी असते, पण तरीसुद्धा ती आकाशचा फोन उचलते आणि म्हणते, हां आकाश बोल. तेव्हा आकाश म्हणतो, अगं आई, तू आहेस कुठे? तेव्हा लगेच वल्लरी म्हणते, का रे आकाश, काय झालं? तेव्हा आकाश म्हणतो, अगं आनंदाची बातमी आहे, ईश्वरी शुद्धीवरती येणार आहे उद्या सकाळपर्यंत.
डॉक्टरांनी सांगितलं की तिच्यावरचं संकट हे टळलेलं आहे. मम्मा, तू आहेस कुठे? लवकर हॉस्पिटलला ये. ती सकाळपर्यंत शुद्धीवरती येणार आहे असं सांगितलं आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, काय? तेव्हा आकाश म्हणतो, मम्मा काय झालं? तू अशी का रिॲक्ट झालीस? तुला इतका धक्का का बसला? तेव्हा इथे वल्लरी म्हणते, नाही रे, धक्का नाही, आनंद आनंद झाला आहे मला की ईश्वरी शुद्धीवरती येणार आहे. बरं बरं, ठीक आहे, मी हॉस्पिटलला लगेच येते हां. तेव्हा इथे आकाशने आनंदाची बातमी दिलेली असते, पण इथे आता वल्लरीचं खात असताना संपूर्ण तोंड हे कडू झालेलं असतं, कारण तिथं इथे ईश्वरीच्या मरणाची वाट बघत असते. आणि तेव्हा इथे वल्लरी लगेचच आपल्या ओळखीच्या माणसाला फोन करते आणि म्हणत असते की मंगेश, मी तुला जे जे सामान आता आणायला सांगते ना, ते सामान घेऊन तुला इथे पोचायचं आहे. मी तुला लोकेशन पाठवते, तिथे लवकरात लवकर ये, असं वल्लरी म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण एकत्र उभे असतात. मामा म्हणत असतात की अर्णव, डॉक्टरांनी आत्ताच सांगितलं की पेशंटजवळ सगळ्यांनीच थांबायची गरज नाही, 1 ते 2च माणसांनी थांबा. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ठीक आहे मामा, तू एक काम कर, आजीला घेऊन तू घरी जा आणि आकाश, तू इथे नमूला आणि काकूंना दोघींना घरी नेऊन सोड. तेव्हा इथे आता मामा म्हणतात की ठीक आहे, पण सुप्रिया म्हणते की नाही अर्णव, मी इथे थांबणार आहे इशूबरोबर, मला घरी नाही राहवणार. तेव्हा इथे मामा म्हणतात की अर्णव ठीक आहे, त्यांची इच्छा असेल तर त्यांना प्लीज इथे थांबू दे. त्यानंतर इथे आकाश म्हणत असतो, नम्रता चल, मी तुला घरी सोडतो. मामा म्हणतात की अर्णव, काळजी घे स्वतःची आणि आधी तुम्ही दोघेजणं काहीतरी खाऊन घ्या आणि काहीही वाटलं तरी लगेच फोन कर बरं. तेव्हा आजी म्हणते, अर्णव, मलासुद्धा घरी राहायला जमणार नाही रे. तेव्हा अर्णव म्हणतो, नको आजी, डॉक्टरांनी आता काय सांगितलं हे तू स्वतः ऐकलंस ना. ईश्वरी आता बरी आहे, सकाळपर्यंत तिला शुद्ध येईल, तू नको काळजी करू. ती शुद्धीवरती आल्या आल्या मी आकाशला कॉल करीन, तो तुला इथपर्यंत घेऊन येईल. पण आता तू घरी जा, तुलासुद्धा आरामाची गरज आहे ना, नाहीतर तुझी तब्येत बिघडेल. तेव्हा इथे सगळेजण जायला निघतात. तेव्हा सुप्रिया जाऊन ईश्वरीला बघत असते. अर्णव तिला आधार देतो आणि म्हणतो, काळजी करू नका, उद्या सकाळपर्यंत मिस इंदौर बरी असेल. तेव्हा सुप्रिया म्हणते, अगदी बरोबर. तेवढ्यातच मामा म्हणतात की बरं झालं, आनंदाची बातमी मिळाली. पण ही वल्लरी कुठे आहे? वल्लरी मगापासून मला दिसलीच नाही आहे. तेव्हा वल्लरी लपून छपून त्यांनाच बघत असते. तेवढ्यातच ती बाजूला जाऊन फोन उचलते आणि म्हणते, काय आहे? तेव्हा इथे मामा म्हणतात, अगं वल्लरी कुठे आहेस, कुठे तू? मगापासून गायब झाली आहेस ना. तेव्हा वल्लरी म्हणते, मी ज्योतिषाकडे आली आहे. मामा म्हणतात, ज्योतिषाकडे? ते सुद्धा या वेळेला? का बरं वल्लरी? तेव्हा वल्लरी म्हणते, का म्हणजे काय? ईश्वरीसाठी पूजा करायची आहे. तेव्हा ज्योतिषाला विचारायला आले होते की पूजा करण्यासाठी कुठला दिवस चांगला आहे असं विचारायला आले होते, कळलं तुम्हाला? तेव्हा मामा म्हणतात, काय? आज काय इथे सूर्य पश्चिमेला उगवलाय की काय? तेव्हा इथे वल्लरी म्हणते, फोन ठेवा हो तुम्ही, आणि ती फोन कट करते. तेवढ्यातच इथे तिने जे मागवलेलं असतं ना पार्सल, ते तिच्यापर्यंत पोचलेलं असतं. तेव्हा इथे आजी म्हणतात की असू दे रे, तिला ईश्वरीसाठी काहीतरी चांगलं करावंसं वाटतंय ना, तर करू देत. ती सुधारले म्हटलं तर ही चांगलीच गोष्ट आहे नाही का? तेवढ्यातच मामा आजी सगळेजण तिथून निघून जातात आपल्या गाडीमधून. तेवढ्यातच वल्लरीने जे इंजेक्शन मागवलेलं असतं ना, ते तिने आपल्या आता पर्समध्ये ठेवलेलं असतं. तर इथे अर्णव अजूनही ईश्वरीचाच विचार करत असतो. तेव्हा सुप्रिया त्याच्याकडे बघते. तिला कळत असतं की अर्णव कितीही नाही म्हणाला, तो कितीही चिडला, रागवला, तरी ईश्वरीवरती त्याचं प्रेम हे नितांत आहे. तेव्हा सुप्रिया येते आणि अर्णवला म्हणत असते की अर्णव, मला तुमच्याजवळ थोडंसं बोलायचं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, हा बोला ना. तेव्हा सुप्रिया म्हणते, सॉरी, पण मगाशी ईश्वरीच्या काळजीने मी तुमच्यावरती रागवले. तुम्हाला वाटेल तसं थोडं जास्तच बोलले. ते बोलायला खरंच नको होतं, त्यासाठी मी तुमची माफी मागते. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही नाही, प्लीज तुम्ही माफी मागू नका. आई म्हणून मगाशी तुम्हाला काय वाटलं असेल याचा अंदाज मला आला होता आणि मी समजू शकतो. प्लीज तुम्ही माफी वगैरे मागू नका, कारण मला तुमचा राग नाही आला. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, खरं सांगू का, आधीच मला कधी कधी अपराध्यासारखं वाटतं. म्हणजे माझ्यामुळे माझ्या मुलीचा संसार
2 महिने माझ्यामुळे तुमचा संसार नीट झालेला नाही आहे. तेव्हा इथे सुप्रिया रडायला लागते. अर्णव म्हणतो, हे बघा, मी समजू शकतो तुम्हाला काय वाटतंय, पण प्लीज तुम्ही रडू नका. सुप्रिया म्हणते, अर्णव, इशू माझा आधार आहे हो. माझ्यासाठी बिचारी लढते, मला न्याय मिळवून देण्यासाठी लढते. हे बघा, मी हे सगळं तुम्हाला काहीतरी वाटावं म्हणून बोलत नाही आहे. मी माझी बाजू सावरण्यासाठी बोलत नाही आहे. पण खरंच इशू माझा खूप मोठा आधार आहे. तिला जर काही झालं तर मी स्वतःला कधीही माफ करणार नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, अगदीच मी समजू शकतो, तुम्ही काळजी करू नका, ईश्वरीला काही होणार नाही आहे. तुम्ही एक काम करता का, चला माझ्याबरोबर, आपण कॅन्टीनमध्ये जाऊ आणि काहीतरी खाऊन घेऊ चला. तेव्हा इथे अर्णव आणि सुप्रिया दोघेजणं कॅन्टीनमध्ये गेलेले असतात. तेवढ्यातच वल्लरी आलेली असते. ती म्हणजे इथे ईश्वरीच्या आता वॉर्डमध्ये आलेली असते आणि तिने जे इंजेक्शन मागवलेलं असतं ना, ते इंजेक्शन ती आता इथे सिरिंजमध्ये घेते आणि ते इंजेक्शन ती सलाईनच्या बॉटलमध्ये मारणार असते, जेणेकरून ते ईश्वरीच्या संपूर्ण शरीरामध्ये जाईल असा तिचा हेतू असतो. आणि आता ते इंजेक्शन ती सलाईनच्या बॉटलमध्ये टाकणार. तेवढ्यातच तिथे सुप्रिया आलेली असते. ती दारामधून सुप्रियाला बघते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते. ती म्हणते, अरे देवा, या सुप्रियाने जर मला इथे बघितलं ना, तर ती लगेचच अर्णवला सांगेल की मी इथे आहे ते, आणि मग माझा खेळ संपला. मला काही करून आधी लपून बसावं लागेल, सुप्रियापासून मला वाचावं लागेल. आणि तिचं लक्ष जातं तिथे असलेल्या एका डॉक्टरांच्या ऑपरेशन ड्रेसकडे. आणि तिथे जो ड्रेस असतो ना, तो आता वल्लरी बघते आणि ती लगेचच तिच्या हातातले सिरिंज खाली टाकते आणि तो ड्रेस आधी घालून घेते, जेणेकरून सुप्रियाने तिला ओळखू नये असा तिचा हेतू असतो. आणि तेव्हा ईश्वरी ही आता बेशुद्धच असते. वल्लरीने कपडे बदललेले असतात. त्याच कपड्यांवरती तिने डॉक्टरांचे ऑपरेशनचे कपडे घातलेले असतात आणि ती मुद्दामून जणू काही ईश्वरीला डॉक्टर म्हणून चेक करायला आली असं आता वल्लरी सुप्रियाला दाखवत असते. सुप्रिया आतमध्ये येते आणि वल्लरीकडे बघत असते. तेव्हा वल्लरी म्हणत असते, मी त्यांना आता इंजेक्शन दिले, तुम्ही त्यांच्याबरोबर थांबू शकता. असं म्हणून लगेचच त्या ठिकाणी वल्लरी निघून गेलेली असते. तेव्हा सुप्रियाला तिच्यावरती संशय आलेला असतो की ही डॉक्टरच होती ना, अशी का लगेच निघून गेली. तेव्हा अर्णव तिथे येतो आणि म्हणतो, नर्स हे घ्या, तुम्ही मागितलेलं इंजेक्शन घेऊन आलो आहे. आणि त्यानंतर सुप्रिया तिथे बसलेली असते. ती म्हणते, अर्णव या, तुम्ही थोडा वेळ इथे बसा, मी बाहेर बसते. आणि तेव्हा इथे अर्णव आता ईश्वरीजवळ बसतो. ईश्वरीला म्हणत असतो की मी सिंदूर, प्लीज आता तू लवकरात लवकर शुद्धीवरती ये. डोळे उघड बरं, कधीपासून तू डोळे मिटून घेतलेले आहेस. तू अजिबात अशी शांत छान दिसत नाही. तू लवकरात लवकर उठ प्लीज. तेव्हा अर्णवने ईश्वरीचा हात आपल्या हातामध्ये धरलेला असतो आणि डोक्याला लावलेला असतो. तेवढ्यातच इथे ईश्वरी म्हणते की अर्णव सर, अर्णव सर. आणि तेव्हा इथे अर्णव खूप जास्त घाबरतो, कारण त्या लाईन वगैरे असतात ना मशीनच्या, त्या अशा स्ट्रेट झालेल्या असतात. अर्णव घाबरतो आणि जाऊन आता नर्सला बोलावून आणतो. तेव्हा नर्स तिथे येते आणि ती आता चेक करत असते. तेव्हा तिला खूपच जास्त हसायला आलेलं असतं. त्यानंतर इथे वल्लरी खूप जास्त चिडलेली असते. वल्लरी म्हणते, अरे देवा, ईश्वरीला मारण्याचा माझा डाव फसला. ते सुप्रिया जर आज मध्ये आली नसती ना, तर त्या ईश्वरीचं मी कामच केलं असतं. तेवढ्यातच इथे उदयकांतचा वल्लरीला फोन आलेला असतो आणि उदयकांत म्हणत असतो की वल्लरी, अगं काय गं, 50 लाख रुपये कधी देणार आहेस तू मला. तेव्हा वल्लरी म्हणत असते, 50 लाख रुपये हवे तुला. इथे सध्या माझी काय अवस्था आहे तुला माहिती तरी आहे का. उदयकांत म्हणतो, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. त्यानंतर इथे अर्णव म्हणत असतो, सिस्टर प्लीज बघा ना, तुम्ही जरा बघा ईश्वरीला, ती अचानक पॅनिक करायला लागली आणि तिथे मशीनमध्ये लाईनसुद्धा स्ट्रेट झाल्या. मला खूप जास्त भीती वाटते, तुम्ही प्लीज चेक करा. तेव्हा नर्स हसायला लागते. अर्णव म्हणतो, काय झालं नर्स, तुम्ही हसताय का. तेव्हा नर्स म्हणत असते की सर, तुम्ही तुमच्या वाईफवरती खूप जास्त प्रेम करता ना, म्हणून तुम्ही लगेच पॅनिक झालात. हे बघा सर, बोटाला लावलेलं हे जे मशीन आहे ना, ते निघाल्यानंतर लाईन स्ट्रेट होणारच ना सर, म्हणून तुम्ही घाबरलात. तेव्हा इथे नर्स
तिच्या हाताला ते छोटंसं मशीन लावतात आणि मग ती तिथून निघून जाते. तेव्हा इथे नर्स म्हणत असते, बघा सर, आता लाईन चालू झालेल्या आहेत ना, तुम्ही उगाचच इतके घाबरलात, इतके जास्त पॅनिक होऊ नका. तेव्हा इथे अर्णवला आता स्वतःवरतीच हसायला आलेलं असतं आणि सुप्रियासुद्धा इथे हसायला लागते. तिला असं वाटतं की अर्णव इतक्या छोट्या छोट्या गोष्टींना किती जास्त घाबरला. आणि त्यानंतर इथे अर्णव आता ईश्वरीजवळ बसलेला असतो, ईश्वरीचा हात हातामध्ये घेऊन. तेव्हा ईश्वरी थोडी शुद्धीवरती आलेली असते. ती डोळे उघडून अर्णवकडे बघत असते. तर अर्णवच्या पायाजवळ इथे आता इंजेक्शन आणि सिरिंज दोन्हीसुद्धा पडलेले असतात. तेव्हा उदयकांत म्हणत असतो, ए वल्लरी, माझ्या वाकड्या जाऊ नकोस. मी तुला आत्ताच सांगतोय, तू सांगितल्याप्रमाणे त्या ईश्वरी राजे शिर्केला मी मारले, समजलं ना. ती म्हणत असते, अरे बाबा, कुठे मारलेस तू? तिला ठार मारला असतंस ना तर चाललं असतं, तर मी तुला 50 लाख रुपये दिले असते. पण इथे तर तू तिला मारलेस तर ती जिवंत आहे. आता मला या गोष्टीची भीती आहे, ती जर शुद्धीवरती आली ना तर माझं काही खरं नाहीच आहे, पण कुणाचंही खरं नाही आहे. जर तिने शुद्धीवरती येऊन श्रीकांत धुमाळचं नाव घेतलं आणि जर अर्णव त्याच्यापर्यंत पोचला ना तर आपण सगळेजण अडकू. तेव्हा आधीच तुला अर्णवने बंगल्यातून बाहेर काढलंच होतं, वाड्यातून बाहेर काढलंच होतं, हो ना. मग आता तो तुला आयुष्यातून आता उचलेल, तेव्हा तुला अक्कल येणार आहे का? तेव्हा आधी 50 लाख रुपये करू नकोस. आधी या सगळ्या संकटामधून कसा बाहेर पडणार आहेस ना त्याचा विचार कर, अशी वल्लरी आता त्याला म्हणत असते. आणि ती म्हणते, चल गप्प बस, ठेव आता फोन, असं म्हणून फोनसुद्धा ठेवते. तेव्हा उदयकांत हा घाबरलेला सुद्धा असतो आणि वल्लरीवरती चिडलेला सुद्धा असतो. आणि त्यानंतर इथे अर्णव शांतपणे झोपलेला असतो आणि ईश्वरी शुद्धीवरती येऊन बसलेली असते. अर्णवकडे एकटक प्रेमाने बघत असते. तेव्हा अर्णव इथे लहान मुलगासारखा शांतपणे झोपलेला असतो, थकलेला असतो, मेंदूसुद्धा त्याचा थकलेला असतो, असं त्याच्याकडे बघून दिसत असतं. तेव्हा इथे ईश्वरी त्याच्याकडे एकटक बघत असते आणि अर्णव जेव्हा उठून बघतो तर काय, ईश्वरी शुद्धीवरती आलेली असते. तो म्हणतो, मी सिंदूर, तू शुद्धीवरती आलीस? अगं पण तू अशी बसलीस का आणि मला सांगितलं का नाहीस? तेव्हा ईश्वरी म्हणते, वा सर, म्हणजे पेशंटने शुद्धीवरती सुद्धा यायचं आणि समोरच्या व्यक्तीला सांगायचं सुद्धा की उठा उठा, मी शुद्धीवरती आले, मला कॉंग्रॅच्युलेट करा, मला कॉंग्रॅच्युलेट करा, असं मी तुम्हाला सांगायचं का सर? काय तुम्ही पण. तेव्हा अर्णव म्हणतो, पण मला सांगायचं ना, अशी बघत का बसली होतीस माझ्याकडे? तेव्हा ईश्वरी म्हणते, कारण सर कसं आहे ना, तुम्ही झोपला होतात ना शांतपणे लहान मुलांसारखे, तुम्ही खूप जास्त क्यूट दिसत होता, म्हणून मी विचार केला की कशाला तुमची झोप कडू करायची, म्हणून मी हळूच कसं बसं AC सुद्धा वाढवला आणि तुम्हाला शांतपणे झोपू दिलं. तेव्हा अर्णव म्हणतो, कशाला शांतपणे झोपू द्यायचं? शुद्धीवरती आली होतीस तर मला उठवायचं ना, डॉक्टरांना सांगायला नको? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, डॉक्टरांना कशाला सांगायचं आहे? आता मी बरी आहे ना, मी शुद्धीवरती आले होते, मग तुमची झोप होणं गरजेचं नाही आहे का? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, बरं बरं ठीक आहे, आता शुद्धीवरती आल्या आल्या नॉनस्टॉप बडबड सुरू करू नको, कळलं ना. तू बडबड सुरू केल्यानंतर माझा राग जाणार आहे असं जर तुला वाटत असेल तर तू चुकीचा विचार करतेस. त्यानंतर इथे ईश्वरी आता गप्पच बसते, पण अंजलीला जाग आलेली असते. अंजली म्हणते की राजेश, कुठे आहात तुम्ही? राजेश, ती म्हणते, हे राजेश पण ना सकाळ सकाळ कुठे गेले काय माहिती. ती खाली उतरायला जाणार तेवढ्यातच तिथे पाल असते, पालीला बघून इथे आता अंजली खूप जास्त घाबरलेली असते आणि ती तिथेच आता बसून राहते. तर इथे आता राकेश आलेला असतो रियाकडे. ते दोघेजणं शांतपणे झोपलेले असतात. त्यानंतर राकेश लगेचच उठतो आणि म्हणत असतो की आता चला. हिने तिच्या संपूर्ण डायमंड रिंग्स या बाजूला काढून ठेवलेल्या आहेत, त्यातल्या डायमंड रिंग खिशामध्ये घालतो आणि इथून निघतो. तेवढ्यातच आता अंजली राकेशला फोन करते. राकेश त्या डायमंड रिंग्स घेऊन आपल्या खिशामध्ये टाकायला जाणार असतो, पण अंजलीने फोन केल्यामुळे तो आता पटकन मागे वळून बघतो आणि त्याचा हात आहे ना तो तिथल्या काचेच्या ग्लासला लागतो. काचेचा ग्लास फुटतो तिथल्या तिथे आणि मग काय होतं, इथे आता रियाला आवाज आलेला असतो
आणि रियाचा हात पटकन त्या फुटलेल्या ग्लासवरती पडतो आणि तिच्या हातातून रक्त येतं. तेव्हा रिया म्हणत असते, आई गं, माझ्या हाताला लागलं आणि रक्तसुद्धा येतं आहे. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, कुणाचा जीव जातोय काय माहिती, तुझ्या हाताला लागलं ना बेबी. तेव्हा रिया म्हणते, हो ना, अरे बघ ना सर्वेश, जास्त कट नसेल ना रे मोठा. तेव्हा राकेश म्हणतो, नसेल जास्त कट मोठा नाही आहे, हे घे बरं त्याच्यावरती रुमाल पकड. तेव्हा इथे रियाने त्याचा खांदा पकडलेला असतो ना, तर तिच्या हाताचं रक्त त्याच्या खांद्याला लागलेलं असतं. आणि तेव्हा अंजली म्हणत असते, राकेश तुम्ही लवकरात लवकर परत या बरं. हे बघा मी नेहमी तुमचं ऐकत असते ना, आता तुम्ही लवकरात लवकर इकडे या. तो म्हणतो, अगं मी एका कामामध्ये अडकलो एमर्जन्सीमध्ये. तेव्हा अंजली म्हणते, मला ते काही कळत नाही, तुम्ही लवकर इथे या. तर इथे रिया म्हणत असते की सर्वेश प्लीज तू नको जाऊ ना, मला तुझी गरज आहे. सर्वेश म्हणतो की नाही गं, माझ्या बहिणीची तब्येत अचानकपणे बिघडली आहे, मला तिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल, त्यासाठी माझं जाणं गरजेचं आहे, असं राकेश म्हणतो आणि अंजलीकडे निघून जातो. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो, काय गरज होती तुला मिस इंदौर एकटी जायची? तुला फोन आला होता तेव्हा मी तिथेच होतो ना, मग ती गोष्ट तू का नाही मला सांगितलीस आणि मला सांगून गेलीस? तू एकटी जाऊन एवढं मोठं संकट तुझ्यावरती का ओढवलंस? तुला माहिती आहे तुझ्या डोक्याला किती लागले? डॉक्टर काय म्हणाले की देवाजवळ प्रार्थना करा, तुझी कंडिशन क्रिटिकल होती. काय करायचं होतं आम्ही? कसं तुला सावरायचं होतं, स्वतःला सावरायचं होतं. तू काय एवढं मोठं संकट स्वतःवरती ओढून घेतलंस? मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे मिस इंदौर. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मी श्रीकांत धुमाळला भेटायला गेले होते, माझी आई निर्दोष असल्याचे पुरावे मला मिळणार होते म्हणून. आणि मला माझ्या आईला निर्दोष सिद्ध करायचं आहे सर, कारण तिने काही केलेलं नाही आहे हे मला माहिती आहे, आणि म्हणून मी माझ्या आईसाठी तिथे गेले होते. मला काय माहिती होतं पुढे जाऊन श्रीकांत धुमाळने हा सगळा प्लॅन केला असेल. तेव्हा सुप्रिया म्हणते, इशू. तेव्हा ईश्वरी म्हणते, आई आलीस तू? तेव्हा प्रेक्षकांनो इथे अर्णव म्हणतो, तुम्ही दोघीजणी बोला, मी आहे, डॉक्टरांना सांगतो, आजीला पण फोन करून सांगतो की ईश्वरी शुद्धीवरती आलेली आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, इशू बाळा कशी आहेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, आई मी एकदम ठीक आहे, तू अजिबात काळजी करू नको. तेव्हा सुप्रिया आपल्या मुलीला मिठी मारते, आपल्या जवळ घेते. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे अर्णव म्हणत असतो की मिस इंदौर, तुझ्यासाठी मी सगळ्यात बेस्ट डॉक्टर बोलवलेले आहेत, सायकॅट्रिकसुद्धा आहेत आणि फिजिओथेरपिस्टसुद्धा आहेत. तेव्हा ईश्वरी म्हणते, आणि हार्टचं काय सर, हार्टचं काय सांगा ना. तेव्हा अर्णव म्हणतो, आता त्यात हार्टचं काय? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर जाऊ द्या आता, मला तुमच्याशी काही बोलायचं नाही आहे, तुम्हाला काही कळतच नाही सर. तेवढ्यातच इथे अर्णवला समजलेलं असतं की ईश्वरीला काय बोलायचं आहे, आणि अर्णवने तिच्यासाठी तिचा संपूर्ण वॉर्ड हा आता डेकोरेट केलेला असतो. सगळीकडे छान असे हार्ट शेपमधले बलून्स वगैरे लावलेले असतात. जेव्हा ईश्वरी डोळे उघडून बघते तर तिच्या आजूबाजूला सगळीकडे छान अशी तयारी करण्यात आलेली असते. आणि अर्णव तिथे येतो आणि म्हणतो की हे बघ, तुझ्या हृदयाची काळजीसुद्धा आता घेण्यात आलेली आहे, तुला बरं वाटावं म्हणून ही सगळी तयारी करण्यात आली आहे. आता जरी व्हॅलेंटाईन डे नसला ना, तरीसुद्धा मला आज माझा व्हॅलेंटाईन तुझ्याबरोबर सेलिब्रेट करायचा आहे. आणि त्याने तिच्यासाठी केक आणलेला असतो. अर्णव तिला केक भरवतो आणि म्हणतो की हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. तेव्हा ईश्वरीला खूपच जास्त आनंद हा झालेला असतो.